2-3 दिवसापासून उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय म्हणून जरा संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला होता म्हणून ब्रेड वडा करायचं ठरवलं. ब्रेड वडा करण्यासाठी बटाटे उकडून घेतले आणि कांदा मध्यम आकाराचा कापून घेतला. कढईमध्ये तेल टाकलं, त्यात जिरे टाकले, थोडासा हिंग टाकला, कांदा टाकला, कांदा परतून घेतला. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट टाकली. त्यालाही छान मिक्स करून घेतलं. हळद टाकली आणि नंतर बटाटे हाताने कुस्करून घेतले. ते कुस्करलेले बटाटे त्या कांद्यामध्ये मिक्स केले. वरून कोथिंबीर टाकली. छानसं मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. अशा प्रकारे ही बटाट्याची चटणी आपण नेहमी करतो तशीही तयार करता येते किंवा थोडीशी वेगळ्या पद्धतीने तयार करता येते. यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे टेस्ट छान लागते. इकडं मी बेसन पीठ कालवलं आहे, त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं. बेसन पिठात मी कधीही सोडा घालत नाही, कारण सोडा घातला तर मग पीठ जास्त तेल शोषून घेतं, त्यामुळे मी सोड्याचा वापर कधी करत नाही. ब्रेडमध्ये बटाट्याची चटणी ठेवली, त्याला वरतून एक ब्रेड लावला आणि अशा प्रकारे त्याचे काप करून घेतले आणि पिठामध्ये बुडवून ते तेलामध्ये सोडले. तेलही कमीच टाकते, कारण मग तेल जर जास्त टाकलं तर ते तळलेलं तेल वाया जातं. अशा प्रकारे छान ब्रेड वडा तयार होतो. तो सॉससोबत किंवा तुम्ही नुसताही खाल्ला तरी छान लागतो.